त्या बाजूला पण लोक उभे. अरे बापरे, तिकडे बघा, मी झूम करून दाखवतो. आता या दोघी पुरी गार्डन मध्ये फिरतायत, अशा फिरताय पाण्यामध्ये. आता यांना हॉर्न देऊ का नको देऊ? मॅक्सिमम जेवढं झूम करता येईल तेवढं झूम केलेलं आहे मी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपणही निघालो आज फिरायला. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि समोरची परिस्थिती चेक करा. जबरदस्त पाऊस चालू आहे आणि गेल्या अर्ध्या किलोमीटर पासून अशा याच्यामध्ये मी गाडी चालवत येतोय आणि एवढा जबरदस्त पाण्याचा फ्लो इथे. हा जर रस्ता तुम्हाला सांगायचा झाला तर मखमलाबाद रोडवरून आपण कॅनल रोडवरून जो कुठला रोड म्हणता येईल शीतल याला, कुठली मिसळ फेमस आहे इथली? ग्रेप एम्बसी मिसळचा रोड. या रोडवरून आपण सोमेश्वर डॅमवर, सोमेश्वर डॅम म्हणतो, सॉरी, सोमेश्वरचा धबधबा आणि त्याच्यानंतर गंगापूर डॅमवर जाणार आहोत. तर बरंच लेट निघालो घरून. नाही हो चालू होतं, पण अखेर आपण घरातून निघालो. आणि हा जो पाऊस आहे ना मित्रांनो, फक्त 3 तासापासून पडलाय. 3 तासात एवढं जाम करून टाकलं रस्त्यांना त्याने. आता या दोघी पुरी गार्डन मध्ये फिरतायत, अशा फिरताय पाण्यामध्ये. आता यांना हॉर्न देऊ का नको देऊ? झाल्या बाजूला. आता मित्रांनो, आता अशी काहीशी परिस्थिती आहे आणि आपल्याला सोमेश्वरच्या वॉटरफॉलला आता जायला बराच वेळ होईल. बघूया, जायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर गंगापूर डॅमवर जाऊ. पाणी सोडलेलं आहे. आपण जवळपास आनंदवल्ली क्रॉस केलेलं आहे. पाऊस अजूनही चालूच आहे. समोर बघू शकता तुम्ही. सोमेश्वरच्या आज धबधब्याचं तुम्हाला कदाचित जर आपल्याला जायला मिळालं तर एकदम रौद्र रूप बघायला मिळणार आहे, जे की मी पण पाहण्यासाठी उत्सुक आहे. बघू आता काय परिस्थिती तिथे जाऊन. ट्रॅफिक बरीच आहे. चला भेटूया पुढे. आपण सोमेश्वरच्या धबधब्याजवळ पोचलोय. आपली गाडी पार्क केली मागे आणि प्रचंड अशी गर्दी आहे संध्याकाळच्या वेळेस पण इथे. तर आता थोडं धबधब्यापर्यंत जाऊया. पाणी खूप आहे असं ऐकण्यात आलं आहे. पार्किंगला ज्यांना पैसे पे केले आपण त्यांनी सांगितलं पाणी जबरदस्त आहे म्हणे. आपली ती तिकडे मागे गाडी पार्क केलेली आहे आणि पाऊस पण तुफान चालू आहे. पाणी खतरनाक. दाखवतो थोडं पुढे जाऊन. बाय, जबरदस्त. मित्रांनो, आपण गाडी पार्किंगला लावून आलेलो आहे आणि इकडं शीतल आणि इकडं बघा पाण्याचा फ्लो बघा मित्रांनो. खतरनाक रौद्र रूप आहे एकदम सोमेश्वरच्या वॉटरफॉलचं. आणि हेच पाण्यासाठी आपण खास घरून निघालो होतो. मित्रांनो, हे वॉटरफॉलचं रौद्र रूप बघा सोमेश्वरच्या. खतरनाक. थोडं खाली बसतो मी. तिकडे ब्रिजवर लोक बघा. झूम करून दाखवतोय बघा ब्रिजवर लोक. जबरदस्त. परत एकदा झूम करून दाखवतो. हा मुख्य वॉटरफॉल आहे. हे जिथं पाणी पडतं आहे ना, बघा आहे हा मेन वॉटरफॉल. इथं खाली लोक उतरतात. पण आजची परिस्थिती बघा काय आहे. त्या ब्रिजवर पण आपण जाऊ. म्हटलं पहिले तुम्हाला इथून व्ह्यू दाखवू सोमेश्वरच्या वॉटरफॉलचा. तिकडं बघा ना, काही लोक त्या किनारी कसे उभे आहेत.
पाहिले ना, न्यूज चॅनल वाले बहुतेक. खतरनाक. तर आपण पण पुढे यायची डेअरिंग केली यांच्यामुळे. जबरदस्त. शीतल या बाजूला उभी आहे. जबरदस्त. आपण शमेश्वरच्या वॉटरफॉलवरून गंगापूर डॅम्पला निघतोय. जबरदस्त. प्रचंड अशी गर्दी इथे. तर आता आपण गंगापूर डॅम्पला जाऊया. तिथं काय परिस्थिती बघू. समोर ब्रिजवर लोकांची तुफान गर्दी आहे. तर चला निघूया इथून. गंगापूर डॅमवर जायला निघतच होतो. शीतल मॅडमला बुट्टा खायचा आहे म्हणून ती थांबली आहे. जबरदस्त गर्दी आहे आणि पाण्याला फ्लो पण एकदम जबरदस्त आहे. बघा नाही तर लोक खाली उतरतात. इतर वेळेस इथून खाली उतरायला जागा असते. इथून खाली उतरून इकडं जाता वॉटरफॉलकडे, तेव्हा छोटूसा वाहत असतो. पण आता एकदम जबरदस्त स्वरूप आहे पाण्याचं. आणि लोक ब्रिजवरून पण मजा घेत आहे. मला वाटलं तर गर्दी नसेल संध्याकाळी, पण प्रचंड अशी गर्दी आहे संध्याकाळी. पण त्या बाजूला पण लोक उभे आहेत. अरे बापरे. तिकडं बघा, मी झूम करून दाखवतो. तिकडं बघा, दिसले का? त्या बाजूला पण लोक आहेत. तिकडूनही लोक मजा घेत आहेत. तर आता इथून आपण आहे ना गंगापूर डॅमला जाऊ आणि तिकडून मखमालावत रोड मार्गे मला एका ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी निघू आपण. तर चला, तुझा बुट्टा घेऊन झाला का बघू आणि निघू इथून. एकच नंबर. शीतल झालं का? मित्रांनो, आपण मगाशी त्या स्पॉटला होतो. आपण आता ब्रिजवर आलोय आणि ब्रिजवरून घेऊ. बघा, आपण मगाशी मी झूम करून दाखवतो. आपण तिथं होतो. बघा ते लोक उभे आहे ना, आपण तिथं होतो. आणि हा ब्रिजवरून काहीसा व्ह्यू आहे. आणि या बाजूचं पण दाखवतो मी तुम्हाला. या बाजूला एवढं समजणार नाही पाण्याचा फ्लो. व अशी काहीशी परिस्थिती इथे. जबरदस्त. लोकांनी बऱ्याच इथं कूलर गाड्या आणल्या. शीतल बुट्टा एन्जॉय करते. आणि चला, आता जवळपास 6:30 पावणे 7 झाले. आता डॅमवर निघू, गंगापूर डॅमवर. चलो चल शीतल. हां हां, ते बटुकेश्वर महादेव मंदिर आहे ना. तरी आतमध्ये मंदिरात पाणी गेलेलं नाही. तर बघितलं का, पाणी मंदिराच्या दरवाजाशीच आहे, आतमध्ये नाही गेलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण डॅमवर. लेट्स गो. परत एकदा तुफान पाऊस चालू झालेला आहे
आणि आपण सोमेश्वर वॉटरफॉलवरून गंगापूर डॅमच्या रोडला आहे. आणि इथं काय परिस्थिती आपण ते बघू. हा एक ब्रिज आहे, ब्रिजवरून काय दिसतंय का बघू आपण. खिडकी ओपन कर का शीतल. वाव क्या बात. ही काहीशी परिस्थिती. हा ब्रिज लागला आहे का आपल्याला. आणि पुढे ज्या धरणाचे गेट ओपन असतात ना त्या एरियाच्या जवळपास जातोय आपण. आता तिथले गेट ओपन असतील धरणाचे, जर पाणी सोडलं असेल तर ते आपल्याला झूम करून बघता येईल. तर आपण त्या लोकेशनला 1-2 मिनटं गाडी थांबवू. मॅक्सिमम जेवढं झूम करता येईल तेवढं झूम केलेलं आहे मी. प्रचंड असं पाणी गंगापूर डॅममधून सोडण्यात आलेलं आहे. आणि ही आपली गाडी शीतल आतमध्येच आहे. तर आता आपल्याला इथून पुढे 1-2 मिनटाच्या अंतरावर एक काम आहे पेट्रोलला, तेवढं करू आणि जाऊ. तर चला निघूया पुढे. पाऊस चालूच आहे कंटिन्यू. शीतल मित्रांनो, आपण पहिले गेलो सोमेश्वर वॉटरफॉल बघायला. त्याच्यानंतर गंगापूर डॅमवर आलो होतो आणि किती दरवाजे उघडे काय वगैरे त्याची परिस्थिती लक्षात घेतली. आणि इथून आपण निघालोय पेट रोडच्या दिशेने. आता मखमलबाद रोडला निघू आपण इथून, कारण की आलो त्या रूटने आपण जाणार नाही आहोत. माझं पेट रोडला काम आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.